रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 2 दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आज सकाळी नवी दिल्ली इथं दाखल झाले. विशेष सरकारी ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांचं विमान इंडियन एअर फोर्सच्या तळावर उतरले. मात्र विमानतळावरून गाडीमधून उतरताना एक घडलेला छोटा पण हृदयाला भिडणारा क्षण आता सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुतीन विमानतळाबाहेर आल्यानंतर स्वागतासाठी उभे असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांना अभिवादन ते करत होते. याच वेळी रांगेच्या शेवटी उभ्या असलेल्या एका तरुण विमानतळ कर्मचाऱ्याची नजर पुतीन यांच्याकडे गेली. पुतीन यांनी लगेच त्याच्याकडे जाऊन त्याचं हस्तांदोलन करत आदरपूर्वक अभिवादन केले. त्या कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आलेला आश्चर्य आणि आनंदाचा मिश्र भाव कॅमेऱ्यात कैद झाले. काही सेकंदातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या अनपेक्षित आणि विनयशील कृतीनं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी याला पुतीन यांची पीपल फर्स्ट इमेज अधिक मजबूत करणारा क्षण असल्याचं म्हटलंय. भारतीय नेटिझन्सनीही मोठ्या प्रमाणावर या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सनी कमेंटमध्ये लिहिलंय, याला म्हणतात नेता जनतेशी जोडून घेणारा. मोदींनी यातून शिकलं पाहिजे, सामान्य माणसांशी असं वागलं पाहिजे. सत्तेपेक्षा मानवता मोठी हे पुतीननी दाखवून दिलंय. या व्हिडिओला काही तासातच लाखो व्ह्यूज मिळाले असून ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूबवर पुतीन इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. दुसऱ्या बाजूला काही टीकाकारांनी भारतीय राजकारणाशी तुलना करण्याची गरज नसल्याचं सांगत हा प्रसंग फक्त शिष्टाचाराचं उत्तम उदाहरण मांडलाय. दरम्यान पुतीन यांच्या या दौऱ्यात संरक्षण क्षेत्रातील करार, ऊर्जा सहकार्य तसेच भारत-रशिया व्यापार वाढीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहेत. पण विमानतळावर घडलेला तो साधा अनौपचारिक हस्तांदोलनाचा क्षणच लोकांच्या मनावर ठसा उमटवत आहे. ही घटना पुन्हा एकदा सांगते की कधी-कधी मोठी कूटनीती बाजूला राहून एका साध्या मानवी स्पर्शानंच नेता लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो.